जय महाराष्ट्र. मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी. आज आपण ना जरा वेगळ्या जागेवरती परत आलोय आणि हा म्हणजे मुंबईतला म्हणा किंवा भारतातला चांगला डेव्हलपर गोदरेज प्रॉपर्टीज कडनंच एक प्रोडक्ट आहे. जे प्रोडक्ट आपण आज बघणार आहोत ते प्रोडक्ट ॲक्च्युली इथे जेव्हा आपण येणार ह्या प्रोडक्टमध्ये इथे 2 BHK, अगेन 2 BHK, त्याच्यानंतर 3 BHK, त्याच्यानंतर परत 3 BHK असे वेगवेगळ्या कन्सेप्टचे दोन वेगवेगळे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. आपण हा व्हिडिओ तुम्हाला माहितीच तो बनवतोय. ॲक्च्युली मला माहितीच द्यायची तुम्हाला की बाबा हा प्रोडक्ट कसा आहे किंवा मग कुठे आहे किंवा काय आहे, ह्या खासियत काय आहे प्रोडक्टची. मला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज खरं तर माहिती द्यायची होती. त्यामुळे आपण आज आलेलो आहोत ठाणा स्टेशनपासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावरती. आणि हा 3 BHK जस्ट मी सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर दाखवण्याचं इन द सेन्स मला हे नाही म्हणायचं की तुम्ही याच आणि बघाच, पण कसं आहे ते एकदा तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आवडलं तर मग तुम्ही इकडे येऊ शकता. 3 BHK जेव्हा चालू होतो त्यावेळेला सर्वप्रथम हे जे फ्लॅट्स आहेत, गोदरेजचे जेवढे पण फ्लॅट्स आहेत ते सगळे फ्लॅट्स तुम्हाला ईस्ट आणि वेस्ट असणार आहेत. म्हणजे एका साईडला जर गेलात तर डोंगराचा व्ह्यू असणार आहे आणि एका साईडला गेलात तर हिरणंदानी आणि क्रिक, ह्या दोन गोष्टींचा व्ह्यू. सगळं ज्यावेळेला हा फ्लॅट चालू होणार ते सगळ्यात फायर एरिया सगळ्यात मोठा एवढा तुम्हाला मिळणार. आणि इमिडिएटली लगेच ज्यावेळेला घरामध्ये येणार त्यावेळेला हे बेडरूम असणार आहे. तर हे बेडरूम बघितलं, ह्या बेडरूमची साईज असणार आहे आणि त्याला लागून ह्या ज्या ग्लासेस आहेत हे निस्तेच ग्लासेस नाहीत, तर ह्याच्यातला पलीकडला आवाज इकडे येत नाही, इकडला आवाज तिकडे जात नाही आहे. अशा पद्धतीचा हा साऊंड प्रूफ ग्लासेस आहेत. आणि त्याच्यानंतर इमिडिएटली तुम्हाला बाल्कनी असणार आहे. ज्यावेळेला तुम्ही ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला तुम्हाला हिल फेसिंग असेल, पलीकडल्या साईडला गेल्यानंतर सिटी फेसिंग आहे. स्टँडिंग बाल्कनीची सुविधा इथं नक्की उपलब्ध आहे. आता गोदरेजचं काम आहे म्हटल्यानंतर गोदरेजची कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि डेव्हलपर वाईज जर बघितलं तर तो मोठंच असतं. आता हा बाथरूमची साईजही खूप मोठी आहे आणि पद्धतशीर बाथरूम पण आहे. आता हा प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शनला आहे. साधारणतः याची पोझिशन जी आहे तुम्हाला 1.5 ते 2 वर्षामध्ये मिळणार आहे. आणि त्यामुळे गोदरेजने हा प्रोडक्ट घोडबंदर रोडवरती वाघबीळ नावाचं जे लोकेशन आहे ते वाघबीळलाच आहे. आणि वाघबीळच्या मेट्रो स्टेशनपासून तुम्हाला हार्डली 5च मिनिटाच्या अंतरावरती हे प्रोडक्ट असणार आहे. याच्यामध्ये त्यांनी किचन आहे. किचन हे आता सॅम्पल फ्लॅट असल्यामुळे तुम्हाला किचन सजावट दिसल्यासारखं दिसतं, पण आता हा फ्लॅट आपला खाली असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडे ड्राय स्पेस प्रॉपरली दिलेला आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला इकडे सिटी पूर्ण दिसणार आहे भविष्यामध्ये. आणि ज्यावेळेला आपण किचनमधनं इमिडिएटली परत बाहेर येतो त्यावेळेला ह्या फ्लॅटचं तुमचं हॉल येईल. आणि हॉल हा T शेपमध्ये आहे. म्हणजे तुमचं डायनिंग ह्या साईडला अधिक TV आणि सोफा ह्या साईडला सेट करून परत तुमच्या ह्या साईडला तुमचं साऊंड प्रूफ ग्लासेस लावलेले आहेत. अधिक स्टँडिंग बाल्कनी तुमची जर बघितली तर तुम्ही जेव्हा स्टँडिंग बाल्कनीमध्ये येणार त्यावेळेला बेडरूम अधिक हॉल याला अशी टच खूप मोठी वॉकिंग अशी बाल्कनी तुमची मोठी आहे. तर ही बाल्कनीचा स्पेस आहे फेकते. तर हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये विषय हाच आहे की हे घर काचेनेच बनवलेले आहेत. भिंती आहेत पण फक्त मधले पार्टिशन्स आहेत त्यांच्यासाठी भिंती वापरलेल्या आहेत. अदरवाईज बेडरूम्सला, हॉल्सला एक साईडची भिंत त्यांनी संपवलेली आहे. म्हणजे सगळ्या साईडने जर बघितलं तर तुम्हाला सगळं फक्त काच आणि त्या फुल टॉप टू बॉटम काचच असणार आहे. आणि काच आवाज येत नाही, पण ज्यावेळेला सगळ्या काचा असल्यामुळे आतमधला जो सूर्यप्रकाश आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता हा आपला कॉमन बेडरूम होता, तो कॉमन बेडरूम झाला. एक पहिल्यांदा बेडरूम दाखवला, हा कॉमन बेडरूम झाला. आणि त्याच्यानंतर आपण इमिडिएटली ज्यावेळेला कॉमन बेडरूमच्या बाहेर येऊ तिथे इमिडिएटली तुम्हाला परत एक राहिलेलं मास्टर बेडरूमचं एक वॉशरूम आहे किंवा कॉमन वॉशरूम जरी धरलं तरी चालेल. ते दोन्ही पद्धतीनं वापरायला मिळतं. तर ह्याचं मोठं परत आहे असं प्रशस्त बाथरूम असणार. याच्यामध्ये त्यांनी प्लंबिंग पण खूप चांगल्या क्वालिटीचं केलेले आहे. कारण गोदरेज हा एक मोठा ब्रँड असल्याकारणानं तो स्वतःच चांगल्या ब्रँडचा आणि ब्रँड वापरतात. त्यानंतर हे तुमचं मास्टर बेडरूम आहे. याच्यामध्ये वुडन फ्लोरिंग असणार आहे आणि वुडन फ्लोरिंग हे नक्की देणार आहेत. अगेन तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ह्या साईडला जर आपण गेलो तर हे उत्तरेला पश्चिमेला जर गेलो तर येऊर हिल्स आहे आणि पूर्वेला गेलं तर क्रिक आणि हिरणंदनीचं तुम्हाला. ह्या प्रोजेक्टचं खासियत हीच आहे की ह्या ठाण्याच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणावरती हा फ्लॅट आहे आणि मेट्रो स्टेशन जवळ आहे आणि गोदरेज नंबर 1 डेव्हलपर पण चांगला आहे. निसर्गरम्य आजूबाजूचं वातावरण आहे. शाळा कॉलेज जवळ आहेत आणि त्यामुळे थोडंसं याचं जर समजा आपण बजेटचा जरी विचार केला
तर 2 BHK एक साधारणतः 150 ते 3 BHK पर्यंत जर आपण गेलो तर 2,50,00,000 पर्यंत म्हणजे अशा पद्धतीचे हे फ्लॅट्स आहेत, वेगवेगळे रेटचे, वेगवेगळ्या कार्पेटचे वेगवेगळे फ्लॅट्स आहेत. मला असं वाटतं जर तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये म्हणजे इन्क्वायरी जरी करायची असेल तर मला वाटतं इन्क्वायरी करू शकता, किंवा त्याच्याबद्दल काही तुम्हाला माहिती अधिक हवी असेल तर मला असं वाटतं की लोकांना हा मी व्हिडिओ माहितीस्तव बनवलेला आहे. माहिती विचारा, माहिती घ्या, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटतंय की आपण हे खरं बघायला जायला पाहिजे त्याच्यानंतरच या. तर मी थांबतो तुर्तास. जय हिंद, जय महाराष्ट्र.